भूविवर्तनिकी सिद्धांत हा थोडा अवघड शब्द आहे, तर प्लेट टेक्टोनिक थेरी लक्षात ठेवलं तरी चालेल. तर या सिद्धांताचा थोडा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर हा सिद्धांत काय आहे हे आपल्याला आज समजून घ्यायचं आहे, की जेणेकरून याचा उपयोग आपल्याला भूकंप, ज्वालामुखी किंवा आपल्या भूरूपावरती किंवा पृष्ठभागावरती जे काही बदल होतात, हालचाल होतात, तर त्या समजून घेण्यासाठी याचा आपल्याला उपयोग होतो. म्हणून हा अभ्यासणं आपल्याला गरजेचं आहे. छोटा टॉपिक आहे पण महत्त्वाचा आहे. याच्यावरती प्रश्न देखील येतात. बऱ्याचदा राज्यसेवा पूर्व परीक्षेला याच्यावरती प्रश्न विचारण्याची शक्यता जास्त आहे. तर त्यामुळे हा सोपा टॉपिक आहे आणि आपल्याला एक महत्त्वाची माहिती देखील देऊन जातो. तर काय आहे ते आपल्याला पाहायचंय. तर थोडंसं मागे जावं लागतं आपल्याला. ते म्हणजे पृथ्वीचं अंतरंग आपण जे पाहतो त्याच्यामध्ये थोडं रिवाइज करूयात. आपण काय पाहिलं होतं पृथ्वीच्या अंतरंगामध्ये. तर त्याच्यामध्ये आपण यांत्रिक संरचना पाहताना म्हटलं होतं की पृथ्वीच्या वरती एक शिलावरण नावाचं आवरण असतं, त्याला आपण लिथोस्फिअर म्हणतो, जे भूकवच आणि प्रावरणाचा वरचा भाग यांचं मिळून बनलेलं आहे. तर हे शिलावरण पृथ्वीच्या बाहेरच्या भागात असतं, जे स्थायीरूप अशा खडकांचा पासून बनलेलं आहे. बरोबर आहे. आणि या शिलावरणाच्या खाली एक दुर्बलावरण आहे किंवा प्रावरणामधला फ्लुइड अवस्थेमध्ये असणारा भाग आहे. फ्लुइड म्हणजे काय, तर द्रव आणि स्थायू असा एक मिक्सचर, वितळलेले प्लास्टिक या अवस्थेमध्ये असणारा काय आहे, प्रावरणाचा भाग आहे. आतल्या प्रावरणाचा भाग, की जिथे लावारस आहे वितळलेल्या अवस्थेत, तो या शिलावरणाच्या खाली आहे. लक्षात आलं. आता याचा आपल्याला इथे उपयोग होणार आहे या प्लेट टेक्टोनिक थेरीमध्ये. कसा ते बघा. तर हे जे शिलावरण आहे ते आपल्याला काय वाटतं तुम्हाला, की पूर्णपणे पृथ्वीच्या भोवती जे काही शिलावरण आहे ते जवळपास जर त्याची जाडी पाहायला गेलं तर महासागराच्या तळावरती ती जाडी थोडी कमी असते या शिलावरणाची. ती 5 किलोमीटर ते 100 किलोमीटरच्या आसपास ती शिलावरण जातं, कठीण असं खडकापासून बनलेलं. परंतु जर खंडाच्या भागामध्ये आला, पर्वताच्या भागामध्ये आला, तर तिथं हीच या शिलावरणाची जाडी 200 किलोमीटर पर्यंत आहे. मग एवढा प्रचंड जाड हा जो काही शिलावरणाचा भाग आहे तो पृथ्वीच्या भोवती असा अखंड असेल का, म्हणजे अखंड आहे असं आपल्याला वाटू शकतं. म्हणजे पूर्ण पृथ्वीच्या बाहेर जे आहे शिलावरण ते अखंड असं आहे, त्याला कुठेही तुकडा त्याचा नाहीये, हा पूर्णपणे पृथ्वीच्या भोवती भाग आहे असं आपल्याला वाटू शकतं. परंतु ही प्लेट टेक्टोनिक थेरी हेच सांगते की हे जे काही शिलावरण आहे ते अखंड स्वरूपात नसून ते तुकड्या तुकड्यांच्या स्वरूपामध्ये आहे. त्याच्या प्लेट्स आहेत, त्याचे तुकडे आहेत आणि ते तुकडे सततपणे हॉरिझॉन्टली हालचाल करत असतात. हॉरिझॉन्टली म्हणजे समांतर, क्षितिज समांतर, आडवी हालचाल करत असतात. आणि ही हालचाल का करतात, तर त्यांच्या खाली जो काही वितळलेला शिलारस आहे तो शिलारस सततपणे मोशनमध्ये असतो, गतीमध्ये असतो आणि तो या शिलावरणाला, खालचा शिलारस खालून धक्के देतो, तो सतत प्रवाहात असतो आणि त्याच्यामुळे ह्या ज्या काही शिलावरणाचे तुकडे आहेत ज्याला आपण प्लेट्स म्हणतोय, मराठीमध्ये भूपट्ट म्हटलं जातं, तर हे भूपट्ट या प्लेट्स त्यामुळे हालचाल करतायत. तर लक्षात आलं. तर हा सिद्धांत तेच सांगतो. हा सिद्धांत काय म्हणतो की पृथ्वीचं शिलावरण हे अनेक तुकड्यांपासून बनलेलं आहे आणि ते तुकडे त्याच्यावरती कार्य करणाऱ्या अंतर्गत बलामुळे क्षितिज समांतर हालचाल करतात आणि यालाच आपण भूविवर्तनिकी सिद्धांत म्हणतो किंवा त्याला प्लेट टेक्टोनिक थेरी म्हणतो. लक्षात आलं. प्लेट टेक्टोनिक थेरी कशाला म्हणायचं, तर आपलं जे पृथ्वीचं बाहेरचं शिलावरण आहे ते अखंड नसून ते अनेक तुकड्यांमध्ये विभागलेलं आहे. त्याचे तुकडे आहेत आणि ते तुकडे कशावरती तरंगतायत, तर त्याच्या खाली जो काही द्रवरूप अवस्थेत शिलारस आहे, दुर्बलावरण आहे, त्याच्यावरती ते तरंगत आहेत आणि त्या दुर्बलावरणाचा सतत एकसारखा प्रवाह चालू आहे, करंट चालू आहे आणि त्या प्रवाहामुळे हे भूपट्ट किंवा या प्लेट्स काय होतात, मुवमेंट करतात किंवा हालचाल करतात. मग आता हे जे काही प्लेट्स आहेत त्या काही छोट्या प्लेट्स नाहीत. जाडी तर मी सांगितलेलीच आहे की जवळपास 200 किलोमीटर पर्यंत यांची जाडीच आहे. एवढा जाड हा शिलावरणाचा भाग आहे किंवा हा भूपट्ट आहे आणि याच्या आकार किती प्रचंड आहेत ते आता आपण पाहूयात. तर या भूगोलशास्त्रज्ञांनी हे मान्य केलेलं आहे किंवा असं मानलं जातं की पृथ्वीचं जे शिलावरण आहे ते प्रमुख अशा 7 मोठ्या भूपट्टांपासून किंवा प्लेट्स पासून बनलेलं आहे.
7 प्लेट्स प्रमुख आहेत. त्या प्लेट्स कोणकोणत्या ते तुम्हाला आता बाजूच्या आकृतीमध्ये नकाशामध्ये दिसेल. तर त्यामध्ये लक्षात घ्या की कशा प्लेट्स आहेत. पहिली प्लेट आहे अंटार्क्टिका भूपट्ट त्याला म्हणतात. तर यामध्ये अख्खा अंटार्क्टिका महासागर किंवा अंटार्क्टिका खंड जे आहे ते अख्खं खंड आणि त्याच्या भोवतालचा जो महासागराचा भाग आहे तो यामध्ये येताना आपल्याला दिसतोय, अंटार्क्टिका भूपट्ट. दुसरा आहे उत्तर अमेरिकन भूपट्ट. हा यामध्ये उत्तर अमेरिकेचा अख्खा खंड, त्याच्यावरती जो काही आर्क्टिक महासागर आहे तिकडे सीमा त्याची गेलेली आहे आणि दक्षिण अमेरिका आणि उत्तर अमेरिका यांच्यामध्ये ही प्लेट संपते. म्हणजे यांच्यामध्ये जो काही कॅरेबियन तुम्हाला दिसतात देश, वेस्ट इंडिज देश, तर तिथे त्यांची सीमा दिसते. अटलांटिक महासागराच्या निम्म्यापर्यंत ही प्लेट आपल्याला असलेली दिसून येते. एवढ्या प्रचंड आकाराची ही काय आहे प्लेट आहे. त्यानंतर तिसरी आहे ती म्हणजे दक्षिण अमेरिकन भूपट्ट किंवा दक्षिण अमेरिकन प्लेट. तर तीही दिसेल की साधारणपणे याच्यावरती जो काही दक्षिण अमेरिका खंड आहे तो खंड आणि अटलांटिक महासागराचा काही भाग हा या प्लेटवरती येतो. चौथी आणि सगळ्यात मोठी प्लेट आहे ती म्हणजे पॅसिफिक भूपट्ट किंवा पॅसिफिक प्लेट, की यामध्ये अख्खा पॅसिफिक महासागर जो आहे तर त्याला कव्हर करणारी ही काय आहे प्लेट आहे. त्याच्या खाली असणारी ही भूपट्ट आहे हा. त्यानंतर पुढचे आहे प्लेट ती म्हणजे इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट, की ज्याच्यामध्ये आपला भारत देश आहे म्हणून त्याला इंडो ऑस्ट्रेलियन किंवा ऑस्ट्रेलिया हा खंड, हिंदी महासागराचा भाग आणि भारताचा जो काही भारतीय उपखंड आहे हिमालयाच्या खाली, तर एवढ्या प्रचंड भागामध्ये असणारी ही काय आहे प्लेट आहे. त्यानंतर पुढची आहे आफ्रिकन प्लेट किंवा आफ्रिकन भूपट्ट, की ज्याच्यामध्ये आफ्रिका खंड जे आहे त्या आफ्रिका खंडाचा समावेश त्यामध्ये होतो. आफ्रिका खंड, हिंदी महासागराचा काही भाग हा या भूपट्टामध्ये येताना आपल्याला दिसतोय. आणि सगळ्यात शेवटची 7वी प्रमुख प्लेट आहे ती म्हणजे युरेशिया भूपट्ट. हा युरेशिया भूपट्ट मध्ये अख्खा रशिया म्हणजे आशिया खंडातला रशिया येतो, रशिया देश येतो, आशिया खंड येतो, चीन येतो आणि युरोप खंड देखील यामध्ये येतो. तर हा उत्तर अमेरिका खंडाची जी प्लेट आहे तिथपासून पुढे पूर्वेला चालू होतो, तो पॅसिफिक प्लेट पर्यंत त्याची सीमा असलेली दिसून येते आणि खाली त्याच्या आफ्रिकन भूपट्ट आहे, पुढे इंडो ऑस्ट्रेलियन भूपट्ट आहे. तर हे काय आहेत तर प्रमुख 7 भूपट्ट आहेत. पुन्हा एकदा पहा कोणकोणते आहेत. अंटार्क्टिका भूखंड, उत्तर अमेरिकन भूपट्ट, अंटार्क्टिका भूपट्ट, उत्तर अमेरिकन भूपट्ट, दक्षिण अमेरिकन भूपट्ट, त्यामध्ये तिसरा आहे पॅसिफिक भूपट्ट की जो सगळ्यात मोठा आहे, त्यानंतर इंडो ऑस्ट्रेलियन भूपट्ट, आफ्रिकन भूपट्ट आणि सगळ्यात शेवटी युरेशियाचा भूपट्ट. तर अशा या 7 भूपट्टांमध्ये किंवा प्लेटमध्ये आपल्या अख्ख्या पृथ्वीचं शिलावरण जे आहे बाहेरचं ते विभागलेलं आहे असं शास्त्रज्ञ मानतात. त्यांनी काही आकडेवारी असेल, काही निरीक्षणे असतील, काही माहिती असेल त्याच्यावरून त्यांनी ही अनुमान केलेलं आहे. तर या प्रमुख 7 प्लेट आहेत की ज्या त्याच्या खाली असणाऱ्या शिलारसावरती तरंगत आहेत आणि शिलारसामुळे त्यांच्यामध्ये हालचाल होते. तर लक्षात आलं भूपट्ट कोणते आहेत. ओके, मग आता आपल्याला पाहायचंय की या भूपट्टांची सीमा हा प्रकार काय असतो. तर लक्षात घ्या की 2 भूपट्ट एकमेकांना जिथे स्पर्श करतात त्याला आपण काय म्हणतो भूपट्टांची सीमा म्हणतो. लक्षात येतंय का. म्हणजे आता बघा, उत्तर अमेरिकन भूखंड आणि दक्षिण अमेरिकन भूपट्ट हे 2 एकमेकांना जे काही त्या 2 खंडांच्या मध्ये आडवी रेष तुम्हाला दिसते कॅरेबियन बेटांना लागून, तर तिथे एकमेकांना स्पर्श करतात. ती काय झाली त्या भूपट्टांची सीमा झाली, बाउंड्री झाली. तर या बाउंड्रीवरती हालचालीचा परिणाम होतो. म्हणजे भूपट्ट जर सरकला तर तो परिणाम कुठे होतो त्या बाउंड्रीच्या ठिकाणी परिणाम होतो. तर म्हणून आपल्याला या भूपट्टांच्या सीमांचे प्रकार पाहिलं गरजेचं आहे आणि हे प्रकार भूपट्टांची हालचाल कोणत्या दिशेने होते त्यावर अवलंबून आहेत. तर यामध्ये 3 प्रकार आहेत भूपट्ट सीमांचे. पहिला प्रकार आहे तो म्हणजे विध्वंसक भूपट्ट सीमा किंवा उध्वंसक भूपट्ट सीमांत. इंग्लिशमध्ये त्याला म्हटलं जातं डिस्ट्रक्टिव्ह बाउंड्री किंवा कॉन्व्हर्जंट बाउंड्री. आता हे 2 इंग्लिश शब्द त्याच्यासाठी आहेत विध्वंसक भूपट्ट सीमांसाठी. आता विध्वंसक भूपट्ट सीमांच्या शब्दावरूनच कळतं की इथे काहीतरी विध्वंस होतो.
तर हे कशाला म्हणायचं सीमा? तर लक्षात घ्या की खाली एक डायग्राम दिसते, याच्यामध्ये दोन भूपट्ट आहेत आणि ते दोन भूपट्टांची हालचालीची दिशा दाखवली. काय आहे ती दिशा? तर ते दोन्ही भूपट्ट एकमेकांकडेच काय करतायत? हालचाल करतायत. म्हणजे दोन्ही भूपट्ट एकमेकांच्या दिशेने काय करतायत? हालचाल करतायत. मग याच्यामुळे होतं काय की दोन्ही भूपट्ट एकमेकांच्या दिशेने आल्यामुळे एकमेकांना ते टक्कर देतात आणि एक भूपट्ट दुसऱ्या भूपट्टाच्या खाली सरकतो. याच्यामुळे तिथं काय होतं? डिस्ट्रक्शन होतं. म्हणजे त्या भूपट्टाच्या सीमेवरती जो भूपट्ट खाली सरकलेला आहे, तर त्या भूपट्टाच्या पृष्ठभागावर जो काही भाग होता तो काय झाला? आता खाली गेला, दुसऱ्या भूपट्टाच्या खाली गेला. यामुळे तिथे विध्वंस झाला किंवा डिस्ट्रक्शन झालं. आणि अशा प्रकारची सीमा ज्या ठिकाणी आढळते त्याला आपण म्हणतो विध्वंसक सीमा. लक्षात येतंय का? तर हा आहे विध्वंसक सीमेचा प्रकार. आणि ही सीमा आपल्याला कुठे आढळून येते? तर युरेशिया भूपट्ट आणि आपला इंडो ऑस्ट्रेलियन भूपट्ट जे आहेत ते एकमेकांच्या जवळ जेव्हा आले तिथे आपल्याला हा विध्वंसक सीमा झालेली दिसून येते की जिथे आपण ज्या भूपट्टावरती आहोत इंडो ऑस्ट्रेलियन भूपट्ट तो युरेशिया भूपट्टाच्या खाली सरकलेला आहे. तर ही एक सीमा आहे तिथं. त्यानंतर दुसऱ्या सीमेचा प्रकार म्हणजे विधायक सीमांत किंवा विधायक भूपट्ट सीमा. याला इंग्लिशमध्ये शब्द आहेत कन्स्ट्रक्टिव्ह किंवा डायव्हर्जंट. लक्षात आलं? इथे काय होतं बघा, आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे दोन भूपट्ट आहेत, परंतु इथं हालचाल मात्र त्यांची एकमेकापासून दूर जातानाची आहे. आता दोन भूपट्ट ज्यावेळी एकमेकापासून दूर जातात तेव्हा त्यांच्यामध्ये जो काही स्पेस निर्माण होतो, जागा निर्माण होते, तिथे त्या भूपट्टाच्या खालचं जे काही मटेरियल आहे ते येऊन साचतं. मग त्याच्या खाली शिलारस असेल तर तो येऊन साचतो आणि त्याच्यापासून नवीन खडक किंवा होतो. म्हणून याला म्हटलं जातं विधायक सीमांत किंवा कन्स्ट्रक्टिव्ह. इथं काहीतरी नवीन कन्स्ट्रक्ट होतं. आणि डायव्हर्जंट यासाठी म्हटलंय कारण ते डायव्हर्ट होतात एकमेकापासून. तर असे दोन इंग्रजीमध्ये शब्द आहेत. तर लक्षात आलं? विधायक सीमांत म्हणजे काय? तर भूपट्ट एकमेकांपासून दूर जातात, त्यामुळे मध्ये जो स्पेस तयार होतो त्याच्यामध्ये शिलारस असेल किंवा इतर कोणता पदार्थ असेल तो साचतो आणि तिथं नवीन काहीतरी निर्माण होतं. त्याला म्हणतो आपण विधायक सीमांत किंवा कन्स्ट्रक्टिव्ह बाउंड्री. लक्षात आलं? तर हे दोन प्रकार. त्यानंतर तिसरा जो काही भूपट्ट सीमांचा प्रकार आहे त्याला म्हटलेला आहे स्थितिरक्षक भूपट्ट सीमांत किंवा त्यालाच आपण म्हणतो ट्रान्सफॉर्म बाउंड्री. लक्षात येतंय का? किंवा कन्झर्वेटिव्ह बाउंड्री. आता स्थितिरक्षक किंवा कन्झर्वेटिव्ह या शब्दामधून देखील तुम्हाला अर्थबोध होऊ शकतो. स्थितिरक्षक म्हणजे काय? तर आहे त्या स्थितीचं रक्षण केलं जातं, त्याच्यामध्ये काहीही बदल होत नाही. मग इथे हालचाल कशी होती हे लक्षात घ्या. तर आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे दोन भूपट्ट आहेत, त्यांची हालचाल कशी होते ते बघा. ते एकमेकांकडेही येत नाहीत किंवा एकमेकापासून दूर सुद्धा जात नाहीत. ते काय होतात? एकमेकांना समांतर असे एकमेकांवरतीच हालचाल करतायत. म्हणजे एक त्याच्या वरच्या बाजूला जातोय, एक खालच्या बाजूला येतोय. बरोबर आहे? आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे एकमेकांना समांतर दिशेमध्ये ते हालचाल करताना दिसतायत. आणि याच्यामुळे मग काय होतं? तर त्यांच्यामध्ये विध्वंसही होत नाही आणि तिथं स्पेस तयार न झाल्यामुळे तिथं काही नवीन तयारही होत नाही. म्हणूनच याला म्हटलं जातं कन्झर्वेटिव्ह बाउंड्री आणि मराठीमध्ये स्थितिरक्षक बाउंड्री किंवा स्थितिरक्षक सीमांत. तर हे काय आहेत? भूपट्टांच्या होणाऱ्या हालचालीनुसार भूपट्टांच्या ज्या काही तीन सीमा आहेत त्यांचे ते तीन प्रकार आपण पाहिलेले आहेत. लक्षात आले तिन्ही? एक विध्वंसक की ज्याच्यामध्ये भूपट्ट एकमेकांच्या दिशेने हालचाल करतात, एक भूपट्ट दुसऱ्या भूपट्टाच्या खाली जातो, त्याच्यामुळे तिथे विध्वंस होतो आणि म्हणून त्याला आपण विध्वंसक भूपट्ट सीमांत असं म्हणतो. दुसरा आहे तो म्हणजे विधायक भूपट्ट सीमांत की ज्यामध्ये ते भूपट्ट दोन एकमेकापासून दूर जातात, त्यामुळे मध्ये काहीतरी जागा तयार होते, तिचे शिलारस येतो आणि त्याच्यापासून नवीन अशा खडकाची किंवा नवीन भूरूपाची निर्मिती होते, म्हणून त्याला आपण म्हणतो विधायक सीमांत. आणि तिसऱ्या प्रकारामध्ये भूपट्ट एकमेकावरती क्षितिज समांतर दिशेने हालचाल करतात, एकमेकांना समांतर. त्याच्यामध्ये ते दूरही जात नाहीत किंवा जवळही एकमेकांकडेही येत नाहीत आणि त्यामुळे तिथे स्थितीमध्ये बदल होत नाही, म्हणून त्याला स्थितिरक्षक भूपट्ट सीमांत असं म्हटलं जातं. तर हे लक्षात घेणं गरजेचं आहे. मग आता
यामध्ये शेवटचा एक छोटा मुद्दा लक्षात घ्या की हे जे भूपट्ट हालचाल करतात त्यांना ऊर्जा कुठून मिळते, कारण आपण पाहिलं की भूपट्टांचा आकार किती मोठा आहे, ह्या ज्या प्लेट्स आहेत त्या किती मोठ्या आहेत, त्याच्यावरती अक्षरशः मोठी मोठी खंड वसलेले आहेत. जगामधलं सगळ्यात मोठा आशिया खंड आणि युरोप खंड हे एकट्या युरेशिया प्लेटवरती काय झालेलं आहे, वसलेलं आहे. एवढ्या मोठ्या आकाराच्या या प्लेट्स आहेत आणि मग त्या हालचाल करण्यासाठी किती प्रचंड प्रमाणामध्ये त्याला फोर्सची गरज असेल, मग हा फोर्स कुठून मिळेल तर तेही आपल्याला माहीत असलं पाहिजे. तर मग हा बल किंवा हे फोर्स कुठून मिळतं, एवढ्या मोठ्या प्लेट्स हालचाल करण्यासाठी लागणारं बल कुठून येतं तर तेही पाहून घेऊयात. तर लक्षात घ्या की पृथ्वीच्या केंद्राकडे किंवा पृथ्वीच्या आतमध्ये अनेक खनिजे आहेत, अनेक मूलद्रव्य आहेत, त्यामधली काही रेडिओ ऍक्टिव्ह आहेत आणि ते रेडिओ ऍक्टिव्ह किरणोत्सारी जे पदार्थ आहेत ते सततपणे रेडिएशन्स बाहेर टाकत आहेत आणि त्या रेडिएशन्समुळे मोठ्या प्रमाणामध्ये उष्णता तयार होते. आता ही उष्णता तयार झाल्यामुळे जे काही आतमध्ये खडक आहेत ते खडक वितळत आहेत. ते खडक वितळल्यानंतर त्यांचा द्रवरूप अवस्थेत असणारा खडक तयार होतो आणि तो खडक आता काय होतो, खालून उष्णता लागल्यामुळे तो त्याची द्रव अवस्थेत जातो, त्याची डेन्सिटी कमी होते आणि तो वरच्या वर सरकायला लागतो. तो वर येतो आणि वर जे काही कडक असं शिलावरण आहे त्याला खालून येऊन धक्का देतो. शिलावरणाजवळ आल्यानंतर तो तिथे थोडासा थंड होतो. थंड झाल्यामुळे त्याची डेन्सिटी आणखी वाढते, तो पुन्हा खाली जातो. खाली केंद्राकडे उष्णता मुक्त होते, तो पुन्हा गरम होतो. डेन्सिटी कमी झाली तो पुन्हा वर येतो आणि शिलावरणाजवळ आला की थंड होऊन पुन्हा खाली जातो. म्हणजे असं वर खाली त्याची काय होत असते, चक्रीय पद्धतीने सतत मोशन चालू असते या शिलारसाची. आणि त्याला ऊर्जा कुठून मिळते तर या केंद्राच्या ठिकाणी असणाऱ्या रेडिओ ऍक्टिव्ह पदार्थांमधून जे काही किरणोत्सर्ग बाहेर पडतात, किरणोत्सारी किरणे बाहेर पडतात, त्याच्यातून प्रचंड उष्णता येते. त्या उष्णतेमुळे द्रव अवस्थेतली खडक तयार होतो आणि तो खडक मोशनमध्ये कार्य करतो आणि या प्रचंड प्रमाणात असणाऱ्या या द्रव अवस्थेतल्या शिलारसाच्या गतीमुळे या ज्या काही प्लेट्स आहेत त्यांना बल प्राप्त होते आणि त्याच्यामुळे त्या हालचाल करू शकतात. तर हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तर प्रमुख स्रोत कळले, एक म्हणजे रेडिओ ऍक्टिव्ह पदार्थातून बाहेर पडणारी उष्णता आणि इतर म्हणजे ही उष्णता साठवून राहते त्यामध्ये पदार्थामध्ये अंतर्गत भागात, त्याला रेसिड्युअल हीट असं देखील म्हटलं जातं. तर हे काय आहेत तर या प्लेट टेक्टोनिक थेरीमध्ये प्लेटला हालचाल करायला भाग पाडणारे प्रमुख ऊर्जा स्रोत आहेत. लक्षात आलं. तर अशा पद्धतीने आपण हा जो काही आजचा चॅप्टर होता भूपट्ट विवर्तनिकी सिद्धांत आपण म्हणतो त्याला किंवा प्लेट टेक्टोनिक थेरी, तर हा काय आहे आणि यामध्ये जे काही भूपट्ट आहेत ते प्रमुख भूपट्ट कोणते, त्यांच्या सीमांचे प्रकार काय आणि त्यांना लागणारं बल कुठून मिळतं तर ते आपण पाहिलेलं आहे. तर ही प्लेट टेक्टोनिक थेरी जी आहे ती सध्या बहुतांशी प्रमाणामध्ये काय केलेली आहे, स्वीकारलेली आहे. कारण का तर ही थेरी अनेक गोष्टींचं विश्लेषण आपल्याला करून देते. म्हणजे अनेक बाबी ज्या आपल्याला भूपृष्ठावरती दिसून येतात, म्हणजे जिथे ज्वालामुखी होतात तर हे काय होतात तर ज्वालामुखी भूकंप हे साधारणपणे जिथे दोन भूपट्ट एकमेकांच्या जवळ येतात किंवा एकमेकांना सीमा आहे त्यांची, त्याच ठिकाणी या हालचाली किंवा भूकंप ज्वालामुखीचं प्रमाण जास्त असलेलं दिसून येतं. आणि मग आपण म्हटल्याप्रमाणे जे शास्त्रज्ञांनी सांगितलेले आहेत प्रमुख 7 भूपट्ट, तर त्यांच्या सीमांवरती आपल्याला ज्वालामुखी असलेले आढळून येतात. जसं पॅसिफिक जी काही भूपट्ट आहे त्याच्या पूर्ण सभोवताली हे ज्वालामुखीचं आपल्याला प्रमाण मोठ्या प्रमाणात ज्वालामुखी असलेले दिसून येतात. त्याला अग्निकंकण असं देखील म्हटलं जातं, कारण इथे मोठ्या प्रमाणात ज्वालामुखी आहेत. मग त्यामध्ये जपान येतो, खाली ऑस्ट्रेलियाचा काही ईशान्येकडचा भाग, अशीच ती जी काही पॅसिफिक प्लेट आहे तर त्याच्या सभोवताली आपल्याला ज्वालामुखी असलेल्या आढळून येतात. तर अशा अनेक गोष्टींचं स्पष्टीकरण हा भूपट्ट सिद्धांत करतो. त्याला आधार देखील स्पष्टपणे आपल्याला वैज्ञानिक देता येतो आणि म्हणून हा बहुतांशी स्वीकारलेला सिद्धांत आहे आणि म्हणून हा आपण अभ्यासलेला या ठिकाणी आहे. तर 1967 साली हा जो काही सिद्धांत आहे तो मांडला गेला. त्याच्यामध्ये मॉर्गन, मॅकेन्झी नावाचे काही शास्त्रज्ञ होते, तर त्यांनी हा सिद्धांत मांडलेला आहे. तर लक्षात आलं, हा होता आपला भूपट्ट विवर्तनिकीचा सिद्धांत, प्लेट टेक्टोनिक थेरी. तर या ठिकाणी आपला
चॅप्टर जो आहे आजचा तिसरा चॅप्टर प्राकृतिक भारताच्या भूगोलामधला तो देखील या ठिकाणी संपतोय. पुढच्या लेक्चरमध्ये पुढचा